महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा संदीप राणे साहब तुम आगे बढ़ो, संदीप राणे साहब तुम आगे बढ़ो, महाराज। मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये धूमधडाक्याचं वातावरण सुरू झालेलं आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे। मीरा भाईंदर शहराचे शहर प्रमुख म्हणून संदीप राणे यांना या ठिकाणी धुरा सांभाळण्यासाठी दिलेले आहे। शहर प्रमुख हे महत्वाचं पद आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी संदीप राणे यांना बहाल केल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये ठिकठिकाणी स्वागत समारंभ संदीप राणे साहेबांचा केला जातोय। तशाच प्रकारचा एक स्वागत समारंभ जो आहे काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी करण्यात आलेला आहे। चला तर मग पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने स्वागत समारंभ केला व या मीरा भाईंदर शहरासाठी मौलिक मार्गदर्शन करताना संदीप राणे साहेब काय म्हणाले पाहूया। नमस्कार, जय महाराष्ट्र। जबाबदारी पडली त्यानंतर या संपूर्ण मीरा भाईंदर मध्ये तुमचे कार्यकर्त्यांमध्ये दिवाळी दसरा साजरा करत आहेत। आज प्रभाग 14 मध्ये आपली जल्लोषाचं वातावरण आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब जे अमित साहेब जिल्हाध्यक्ष अभिनव जाधव साहेब त्यांना मी फार धन्यवाद मानतो आणि त्यांचे आभार मानतो की फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवलेली आहे। तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांच्या समस्या असू दे किंवा इतर समस्या असू दे, म्हणजे सर्व पदाधिकारी महिला पुरुष हे अतिशय जोमाने कामं करत आहेत। आणि मीरा भाईंदरमध्ये फक्त महाराष्ट्र सेनाच असा एक पक्ष आहे की जनतेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत ते कुठे मिळत नाहीये, त्याच्यासाठी झगडणारा एकमेव पक्ष महाराष्ट्र सेना आहे। मला वाटतं माझ्या फार मोठी जबाबदारी दिलेली आहे, तर ती मी सर्वांना एकत्र करून आज चांगल्या रीतीने पार पाडावी आणि महाराष्ट्र सेनेचं चांगलं चित्र या मीरा भाईंदर मध्ये घडावं ही माझी मनापासून इच्छा आहे। मानस तर मला वाटतं सर्वांच्या साथीने नक्कीच एक चांगलं चित्र आपण मीरा भाईंदर घडवू ही मला खात्री आहे। तर या प्रभागामध्ये आरएमसी प्लॅनमुळे खूप प्रश्न निर्माण झाले, त्या सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे याच्यावरती आंदोलन करून सुद्धा या आरएमसी प्लॅन बंद करता नाही आला, त्याच्यावरती मनसे काय नवीन भूमिका घेऊ शकते? नक्की फक्त आरएमसी प्लांट नाही आहे, आरएमसी प्लांटच्या माध्यमातून जे रस्ते बनत आहेत कॉन्क्रीटचे, त्या कॉन्क्रीटचं स्पेसिफिकेशन प्रमाणे काम होत आहे की नाही याचा पण फार बारीक लक्ष आमचं असणार। आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी हेच विनंती करेन की नागरिकांच्या जे पैसे उधळपट्टी जे होते महानगरपालिकेकडे ते उधळपट्टी कुठे होऊ देऊ नका आणि चांगल्या रीतीने त्याचा उपयोग व्हावा ही माझी इच्छा आहे। तर मला फक्त आपल्या कार्यकर्त्यांना हे सांगायचं ज्या ज्या ठिकाणी कुठे असं प्रकार घडत असेल तुम्ही माझ्या निदर्शनास आणा, त्याच्यावर पत्रव्यवहार करा, जेणेकरून महानगरपालिकेचे अधिकारी, कारण तुम्ही बघत असाल आज मीरा भाईंदरमध्ये विरोधी पक्ष नाहीये, विरोधी पक्षनेत्याची भूमिका फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बजावत आहे। आज इतर पक्ष सर्व सत्तेमध्ये आहेत। आमच्याकडे काय म्हणजे गमावण्यासारखं आमच्याकडे काही नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे, पण आपल्याकडे हासिल करण्यासारखं भरपूर आहे। मला वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे हद्दीमध्ये जे नागरिक राहतात त्यांना माहिती आहे कोविडच्या काळापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय काम केलं। सर्व नगरसेवक असतील, कोण जनप्रतिनिधी असतील ते आपल्या आपल्या घरी आराम करत होते, फार्म हाऊसवर होते, त्या टायमाला महाराष्ट्र सैनिक हा रोडवर होते। आमचे महिला पुरुष सर्व पदाधिकारी, आमचे पदाधिकारी सर्व रोडवर होते। कोविड स्टेशनच्या आतमध्ये जाऊन डेड बॉडी असतील तर त्यांची जेवणाची व्यवस्था आहे का, त्यांची इंजेक्शनची व्यवस्था आहे का, रेमडेसिवीरचा फार मोठा काळा बाजार झालेला आहे या ठिकाणी। तर त्या ठिकाणी जाब विचारण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आणि जनतेने बघितलंय आणि आता जनतेना पण कळतंय की बाबा कुठे ना कुठे काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज आहे। तर मला वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आम्ही काम करू आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला जाब विचारू तुमच्या माध्यमातून। ह्या प्रभागामध्ये क्लस्टर योजना गेल्या 2 महिन्यापासून राबवत आहे, थोडं चांगला चालू आहे। म्हणजे जो सत्ताधारी आहेत ती लोक असं दाखवतात की त्यांच्याकडनं ती खर्च योजना होती आणि महानगरपालिका याच्यावरती अगदी कानाडोळा करत आहे। आपली मनसे मार्फत काय भूमिका असेल याच्यावर? 100% लोकांचा हिताचा म्हणजे जो घराचा प्रश्न आहे फार अतिशय वाईट विषय आज घडलेला आहे। मला वाटतं की या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत यांचे 2-2, 4-4, 10-10 फ्लॅट यांचे आहेत असं मला खबर मिळालेली। आणि आमचे सचिन साळुंके असतील, हरिभाऊ असतील,
या ठिकाणचे असतील गणेश झा असतील, या सगळ्यांना मी विनंती करेन आणि आदेश देईन की या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला आणि जे जे कल्पित असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे, त्याचा पाठपुरावा नक्कीच महाराष्ट्र नौसेना केला जाईल हे तुमच्या माध्यमातून. आपल्याला सार्वजनिक पद मिळाल्यानंतर आपल्या इथे दिवसामध्ये वापर झालं मीराबाईंमध्ये, परंतु काही पक्षांच्या पोटात दुखायला लागलं काय आम्हाला माहिती भेटली, तर त्यांनी समजुती कसं उत्तर साहजिक आहे, कारण कसं त्याच्यावर कळतं ना महाराष्ट्र नौसेनेची ताकद काय आहे. आज जर त्यांना जर तेवढी तळमळ नसती तर त्याने अशी काय कृत्य केलं नसतं. तर त्याच्यानं तुम्ही पत्रकार बंधू आहात तर तुम्हाला कळतं की बाबा कारवाई करायचं त्याने ठरवलं पक्षावर, याचा अर्थ महाराष्ट्र नौसेनेची ताकद माहिती आहे तुम्हाला. त्यांना कळलंय म्हणजे ते एक भूमिका बजावत आहे. आमच्या शुभेच्छा त्यांना, कारण कसे जशी चांगली माणसं आपल्या पाठीशी पाहिजे तशी वाईट माणसं पण आपल्या पाठीशी पाहिजे, आणि त्याशिवाय आपल्याला चुका पण आपल्याला कळत नाहीत, आपल्याला त्यांचं मनोगत पण कळत नाही. मला वाटतं फक्त शुभेच्छा देणारे लोक पण आपल्याला निंदा करणारी पण लोक पाहिजेत असं माझं म्हणणं. तर युवकांना काय संदेश देऊ? मी युवकांना एवढा संदेश देईन की आज आपल्या भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स हा जो चालू आहे विषय, त्यापासून सावध राहा आणि आपल्या आई वडिलांचं पालन करा, जे आदेश असतील त्याचे पालन करा, आणि या कुठल्याही जे ड्रग्सच्या माध्यमातून जी आज तस्करी होते, ड्रग्सच्या माध्यमातून लोकांना आज नाद लावले जातात, तर त्याच्यापासून सावध राहा. सर्व कॉलेजना पण मी भेट देणार आहे आणि त्यांना एक लेटर पाठवणार आहे की असे आपल्याकडनं जे कॅमेरे असतील किंवा आजूबाजूचे जे दुकान असतील यांच्यावर बारीक नजर ठेवावी, आणि पोलीस प्रशासनाला सांगणार आहे की याच्यावर बारीक लक्ष द्या. युवा पिढी ही कुठे उद्ध्वस्त होऊ नये, यांची प्रामाणिक इच्छा आहे. मी बघितलं सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून अनेक विषय, अमित साहेबांच्या माध्यमातून अनेक विषय हे ड्रग्सच्या माध्यमातून आम्ही राबवतोय. मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारचे संदेश देण्यात येईल युवा पिढीनं, हे तुमच्या माध्यमातून पद मिळालेलं आहे. आणि तुमच्याकडे एक जल्लोषाचं वातावरण आहे, काय सांगाल? जल्लोषाचं वातावरण नक्कीच आहे. तुम्ही आता स्टार्टिंग पासून बघितलं असेल, आमची काल संध्याकाळपासून प्लॅनिंग होती, कारण परवा आपल्या साहेबांना, राणे साहेबांना प्रत्येकाच्या मनातलं नेतृत्व येते. कारण मी तर 2 वर्ष झाली राजकारणात येऊन, पण 2 वर्षाचा माझा अनुभव आहे, बाकी लोकांचा तर खूप वर्षाचा अनुभव आहे. 2 वर्षाचा आमचा अनुभव आहे की 2 वर्षामध्ये रात्री 12 वाजू दे, सकाळी 4 वाजू दे, किती पण वाजू दे, आम्ही या साहेबांना जर फोन केला की साहेब असा प्रॉब्लेम आहे, पोलीस स्टेशनचा असेल, कोणत्याही गोष्टीचा असेल, कोरोनाच्या टाइम मध्ये असेल, हॉस्पिटलचा असेल, बेडचा असेल, कोणता पण असेल, या माणसांनी तेव्हा फोन उचलून त्या टाइमिंगला आम्हाला गोष्टी उपलब्ध करून दिल्या. त्यावेळेला आमचे संबंध तेवढे नव्हते, पण आम्ही फक्त एक नॉर्मल प्रभागाचे कार्यकर्ते, ते शहरावरचे नेते होते. पण त्यांनी तसा कोणताही हे न पाहता आमचा पहिल्या कॉलला उचलून, किंवा जर त्यांनी कॉल नसेल उचलला लगेच कॉल बॅक करून त्याने आम्हाला त्या गोष्टी पुरवलेल्या त्या टायमाला. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मनात एक नेतृत्व होतं, आम्हाला वाटत होतं की आमच्या या साहेबांना शहराध्यक्ष पद मिळावं, आणि आमची ती इच्छा आहे की राजसाहेबांतर पूर्ण झाली. राजसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि संध्याकाळी साहेबांना एक शहराध्यक्ष पद दिलंय. तेव्हा परवा त्यांचं एक मीराबाईंच्या शहरामध्ये जल्लोषात स्वागत झालं होतं, आणि आम्ही तसंच ठरवलेलं होतं की आपण पण तशाच स्वरूपामध्ये स्वागत पुन्हा प्रभाग क्रमांक 14 मध्ये करूया, आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही स्वागत केलंय. ते बघून आता नक्कीच संदीप राणे साहेब प्रभाग 14 मध्ये चांगले लक्ष देतील, कारण कार्यकर्ते इकडे खूप आणि तुम्ही बघितलं कार्यकर्त्यांचा जोश केवढा आहे. कारण या आज रविवार आहे तरी पण काही कार्यकर्ते जे कुठे झोमॅटोमध्ये, कुठे स्विगीमध्ये, प्रत्येकाला जॉब आहे, पण संदीप राणे साहेब आपल्या प्रभागात येणार आहेत, आपल्या प्रभागाला भेट देणार, आपल्या ऑफिसला भेट देणार आहेत. तर किती कार्यकर्त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यांनी सुट्ट्या टाकलेल्या आहेत की बाबा आपण आज काही दिवस कामाची सुट्टी करूया, पण आपल्या साहेबांसाठी आज टाइम काढूया. कारण आज शेवटी काय प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट असते की बाबा आपले साहेब आपण त्यांच्या ऑफिसला जाणार, तिथे शुभेच्छा देणार, त्याच्यापेक्षा ते साहेब आम्ही त्यांना बोललेलो होतो की साहेब आम्ही तिकडे येतो, तर साहेब बोलले नाही मी तुमच्या प्रभागात येतो. कारण आता साहेबांनी एक चालू केलंय की प्रत्येक प्रभागाला भेट देणार, प्रत्येक ऑफिसला भेट देणार, जेणेकरून जे कार्यकर्ते ते समजा काही कार्य करत नसतील किंवा कुठे कामात बिझी असतील तर प्रत्येकाला ऍक्टिव्ह करतील. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, जसं साहेब बोलले की पुन्हा मीरा भाईंदरमध्ये विरोधीमध्ये फक्त एकच पक्ष आहे जो प्रत्येक गोष्टीमध्ये, कोरोना असेल किंवा अजून कोणता रस्त्याचा विषय असेल, आमच्या प्रभाग 14 मध्ये तर प्रत्येक विषय असतील, त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे असते. आता आम्हाला संदीप राणे साहेबांसारखे एक नेतृत्व भेटलेलं आहे, त्याच्यामुळे आता कोणताही विषय असो आम्हाला मागे पुढे बघायची काहीच गरज नाही, आणि आमच्या मागे संदीप राणे साहेब यांच्यासारखा नेतृत्व मान गंभीरपणे उभा आहे. त्याच्यामुळे आम्ही आता कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. जे काही लोकांच्या हितासाठी असेल, मग ते कोणताही प्रश्न असो, आंदोलन असो, मोर्चा असो किंवा उपोषणाची वेळ असो, संदीप राणे साहेबांसारखा माणूस आमच्या मागे उभा असेल, आम्ही डोळे बंद करून आंदोलन करू. कुठेतरी असं वाटतं की शहराध्यक्ष पद जे आता देण्यात आलेलं त्याला योग्य न्याय मिळाला, योग्य म्हणजे 101% योग्य न्याय मिळालेला आहे, कारण त्यांचं नेतृत्व तसं आहे ते. आणि असं नाही की आम्ही असं प्रत्येक पक्षाच्या लोकांना जरी विचारलं ना तरी मला असं वाटतं प्रत्येक पक्षाचे लोक आम्हाला फोन करत होते की अरे राणे साहेबांचा फोन बिझी होते, त्यांना सांगा आमचा कॉल उचलायला, कारण त्यांना एवढे फोन येत होते की त्यांना त्यांच्या घरातल्यांचे फोन उचलायला टाइम नव्हता, एवढे कंटिन्यू फोन वाजत होते. आम्ही तर फोनच नाही केले, कारण आम्ही बघत होतो समोर त्याचे कंटिन्यू फोन चालू होते. तर दुसऱ्या पक्षाचे लोक आम्हाला फोन करत होते की तुमचा फोन साहेबांच्या हातामध्ये द्या, कारण त्यांचा फोन कंटिन्यू बिझी येतोय. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मनसेसाठी हा सुवर्ण काळ आहे. सुवर्ण 101% सुवर्ण काळ आहे हा आमच्यासाठी, मीरा भाईंदरसाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासाठी हा सुवर्ण काळ आहे. कारण आमच्या मनातलं जे नेतृत्व होतं संदीप राणे साहेब, त्यांना शहराध्यक्ष पद भेटलंय, आणि आमची जी इच्छा आहे मनातली ती राजसाहेबांनी पूर्ण केली. त्याच्यामुळे आम्ही राजसाहेबांचे तुमच्या मार्फत मनापासून धन्यवाद देतो. काय सांगा मीरा भाईंदर शहराला एक
पुण्याला शहर आणि त्यांच्याकडे आलेलं आहे. जल्लोषाचं वातावरण आहे. काय म्हणणार? नाही तर नक्कीच जर आपण बघाल तर पूर्ण मीरा भाईंदर राणे साहेबांचं जेव्हापासून डिक्लेअर झालंय शहर अध्यक्ष पद पूर्ण मीरा भाईंदर असं वसई विरारचे पण आजूबाजूचे जे आहेत आपले मीरा भाईंदर सरच्या जवळ पूर्ण दिवाळीमय झालेलं आहे. कारण मीरा भाईंदर सराला एक उत्तम आणि असं खंबीर नेतृत्व भेटलेलं आहे. तर सर्व कार्यकर्त्यांचं जर आपण बघाल तर आपल्याला नेहमी एक असं खंबीर आणि मजबूत नेतृत्वाची गरज असते. तर आम्ही मनापासून राजसाहेब अमित साहेब तसे अविनाश दादा यांना मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतो की आम्हाला त्यांनी एकदम खंबीर आणि मजबूत नेतृत्व दिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच मीरा भाईंदर मध्ये मनसेचा सुवर्ण काळ येणार. आपण जर बघाल ज्याप्रमाणे आम्ही जल्लोष साजरा करतो पूर्ण मीरा भाईंदर मध्ये त्याचप्रमाणे विरोधी पक्ष हे खूप टेन्शन मध्ये आहे. कारण नेतृत्व आता राणे साहेबांकडे गेलंय आणि राणे साहेब म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे विरोधी पक्षांचा घाम काढतात ते. त्यामुळे पूर्ण विरोधी पक्षात मीरा भाईंदर मध्ये एक आपण असं बघाल तर त्यांना असं थोडस भीती निर्माण झालेली आहे विरोधी पक्षामध्ये. कोणतेही पक्ष असो आता राणे साहेबांकडे नेतृत्व म्हणजे मीरा भाईंदर मध्ये पलटवार होणारच आहे आणि मीरा भाईंदर मनसेमध्ये सुवर्ण काळ येणारच आहे. हे 101% आहे. त्यामध्ये आमचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष प्रदीपदादा राणे यांचं स्वागत तुम्ही बघितलंच असेल की काय जल्लोषात माझ्या प्रभाग 14च्या मुलांनी स्वागत केलेलं आहे. मला माहिती आहे, मला खात्री आहे पूर्ण शहरातल्या लोकांना संदीपदादा राणे एक करतील. पण आता या पत्रकाराने संदीपदादांना प्रश्न विचारला विरोधात बोलत आहे. संदीपदादा राणे नावाचा वाघ विरोधकांना सळो की पळो करून सोडायला आलेला आहे. मनसेचा भाग आलेला आहे. सर्वांनी सावध असावं आणि सर्वांनी आपल्या मीरा भाईंदरच्या मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्या संदीपदादांना साथ द्यावी आणि मीरा भाईंदर मध्ये मनसे कशी जल्लोषात वाढेल हे बघावं. संदीपदादांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.